रसिक हो नमस्कार. आपण ऐकत आहात रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ. तुमचं जगणं तुमचा आवाज. मंडळी FLOA म्हणजेच फॉरेन लँग्वेज ऑनलाईन ॲप्लिकेशन्स ह्या कार्यक्रमामध्ये तुम्हा सगळ्यांचं अतिशय मनःपूर्वक स्वागत. आजच्या भागात आपण गप्पा मारणार आहोत दीप्ती देसाई यांच्याशी, ज्या आपल्याशी सोलापूरहून जोडल्या गेलेल्या आहेत, ज्या इनर व्हील क्लबच्या प्रेसिडेंट आहेत सोलापूरच्या आणि त्यांना IT क्षेत्राचा 30 वर्षाचा अनुभव आहे. तर मंडळी फ्लोआबद्दल आणि एकूणच त्यांच्या कारकिर्दीबद्दल आज आपण जाणून घेणार आहोत. आपल्याला तर माहितीच आहे की शैलेश लेले सरांनी सुरू केलेला हा उपक्रम, ज्यामध्ये जर्मन आणि फ्रेंच या दोनही भाषा ऑनलाईन पद्धतीने आणि अतिशय माफक दरामध्ये कोणत्याही वयोगटातल्या व्यक्तींना शिकता येतात. आणि ह्याच अनुषंगाने आज आपल्याशी गप्पा मारायला आपल्यासोबत आहेत दीप्ती देसाई मॅडम. मॅडम, अतिशय मनःपूर्वक स्वागत तुमचं. नमस्कार. धन्यवाद श्रद्धा. येस. तर मॅडम, एकूणच किती वर्षापासून आपण फ्लोआशी संलग्न आहात? फ्लोआचं ॲक्चुअली शैलेश लेलेचं पुण्याचे जे मुक्ती पानसे आहेत, आमचे 5 डिस्ट्रिक्ट चेअरमन आहे. तर त्यांच्याशी ते कॉन्टॅक्टमध्ये होते. आता 2 वर्ष आधी त्यांनी हे अग्रेसिव्हली रुरल एरियाजमध्ये म्हणजे मुलं-मुलींना शाळेचे जे आहेत ना, तर त्यांना हे फ्रेंच लँग्वेजचं पोहोचवायचं त्यांनी इनिशिएटिव्ह घेतलं होतं. मग यू कॅन से की 2 वर्षापासून आपण जोडले गेलो आहे. बरं. आणि आपण IT क्षेत्रामध्ये 30 वर्षापासून कार्यरत आहात. तर थोडं हो, मला हो. तुमच्याबद्दल पण जाणून घ्यायला आवडेल, की आपलं लहानपण आणि शिक्षण हे सगळं कुठे गेलं? ओके. मी ॲक्चुअली मूळची पुण्याची आहे. शिक्षण सगळं माझं तिथं झालं आहे आणि लग्न करून मग सोलापूरला आले. सोलापूरला आल्यावर मग आम्ही ते NIIT कॉम्प्युटर इन्स्टिट्यूट आहे. ते 2020 साली आम्ही ते स्टार्ट केलं आणि ते 30 एक वर्ष ते होतं. मग कोविडच्या आधीच ते आम्ही शटडाउन केलं. बट हो, मग तिथं मी ॲक्टिव्ह होते इन्स्टिट्यूटमध्ये. अच्छा. आणि बरंचसं माझं काम काही ना काही चालू असते. पण आता एवढं माझं तुम्हाला सांगते मी. बरं. बरं, इनर व्हीलच्या आपण प्रेसिडेंट आहात आणि इनर व्हील थ्रू आपण कोणकोणत्या ॲक्टिव्हिटीज घेत असता? इनर व्हील कसं आहे, की हे वुमेन्स ऑर्गनायझेशन आहे. आंतरराष्ट्रीय इन्स्टिट्यूट NGO आहे ॲक्चुअली हे. आणि ह्याच्यामध्ये कसं आहे, हे 104 वर्ष झाले या इनर व्हील क्लबला, असोसिएशनला आणि इंटरनॅशनल इनर व्हीलला. आमचं जे क्लब आहे इनर व्हील क्लब ऑफ सोलापूर, ते सोलापूरचं क्लब आहे आणि आमच्या क्लबला 40 वर्ष होतायत यावर्षी. आणि हे पूर्ण लेडीज विंग आहे. हे सगळे मेंबर्स लेडीजच असतात आणि ह्याच्यामध्ये व्हेरियस चॅरिटी प्रोग्राम्स, एज्युकेशन असू दे, एन्व्हायर्नमेंट असू दे, सीनियर सिटिझन्स आहे, मुलांसाठी आहे. जिथं-जिथं गरज लोकांची नीड आम्हाला दिसते, तिथं-तिथं आम्ही त्या क्षेत्रात आम्ही काम करत असतो. बरं. फ्लोआ ही कल्पना आपल्याला समजल्यानंतर, ही संकल्पना जेव्हा आपल्याला हो, कळली, तर हो. त्यावेळेला आपलं काय मत होतं याबद्दल? मीन्स वी वर रिअली हॅपी की कसं आहे, की एक तर कसं आहे, ते हे एकदम सोप्या रीतीने ते शिकवतात. 1. 2 हे ऑनलाईन शिकवायची त्यांची सिस्टम आहे. म्हणून कसं आहे, की मुलांना जे रुरल एरियाची मुलं आहेत, त्यांच्याकडे पण हे फ्रेंच लँग्वेज शिकायची संधी मिळते. तर नाहीतर काय होतं, की बाहेर इन्स्टिट्यूट्समध्ये जाऊन शिकायचं असेल, तर हे लोकं जात नाही आणि तेवढी फीस पण भरू शकत नाहीये. तर हे दिस वॉज अ बेस्ट थिंग. सोपं आहे, ऑनलाईन आहे आणि फीस पण खूप कमी होती. म्हणजे आम्ही स्पॉन्सर केलो, बरोबर आहे. पण जर कुणाला मिडल क्लासची कोणी मुलं असेल, तर त्यांना शिकायचं असेल, तर फीस पण खूप कमी आहे. म्हणजे इझिली सगळ्यांकडे ते पोहोचू शकते. पुढच्या पिढीला किंवा ऑल एज ग्रुपसाठी ह्या परकीय भाषा शिकल्याचा काय फायदा होऊ शकतो? एकतर कसं आहे, की आता बिझनेसेस सगळीकडे ग्लोबल झालेले आहेत. म्हणजे जर तुम्हाला परदेशात जर संधी मिळते कामासाठी किंवा त्या कंपनीबरोबर तुमचं ऑफिसचं किंवा कंपनीचं टाय अप असेल, तर तुम्हाला ती भाषा जसं इंग्लिश यायला पाहिजे हल्ली. बरोबर आहे. हिंदी, मराठी आपल्याला भारतात चालतात. पण ग्लोबल इंटरनॅशनल लँग्वेज तशी इंग्लिश आहे. है ना? तर आपण असं थोडं जोर देतो, की तुम्हाला इंटरनॅशनल काम करायचं असेल, मोठ्या पायरीवर जर काम करायचं असेल, तर तुम्हाला इंग्लिश हे यायला पाहिजे. तसंच आता हे फ्रेंच आणि जर्मनचं झालेलं आहे, की फ्रेंच शिकल्यावर कसं आहे, की बरेचसे ऑफिसेसमध्ये किंवा इंटरनॅशनल काम जिथं होत असतं, तिथं हे फ्रेंच लँग्वेज उपयोगी पडतं. म्हणजे स्पेशली प्लेसमेंटसाठी, जॉब ओरिएंटेशन ते आणि अजून एक भाषा येती म्हणून तो पण एक कॉन्फिडन्स आपल्याला वाटतं, की वी नो सम इंटरनॅशनल लँग्वेज असं. हं. बरं, परकीय भाषा शिकल्यानंतर जॉबच्या अपॉर्च्युनिटीज कशा आहेत? त्याबद्दल काय सांगाल? हो, नक्कीच. कसं आहे, की
काही कंपनीज जसं मी सांगितलं त्यांचं कोलॅबोरेशन असतात. फ्रेंच कंपनीज किंवा जर्मन कंपनीज किंवा अब्रॉड कुठल्याही कंपनीज बरोबर कोलॅबोरेशन असतात. सो दे आर युजुअली जर तुम्ही इंजिनिअरिंग पोस्टला आहे किंवा मॅनेजमेंटला आहात, सो इन केस तुम्हाला ते किंवा अकाउंट्समध्ये पण असू दे, HR मध्ये असू दे, कुठल्याही तुम्ही सेक्शनमध्ये असाल, तर इंटरनॅशनल तुमचं कोलॅबोरेशन असल्यामुळे फॉर एक्झाम्पल इफ त्यांची टीम येते आहे किंवा तुम्ही तिकडे जात असाल, तर तुम्हाला दे लुक ॲट यू की ॲसेट ना. तुम्ही जे तुमचं काम करताय ते तर करू शकणार आहे. त्याशिवाय तुम्हाला फॉरेन लँग्वेज येत असल्यामुळे इंटरप्रिटर म्हणून पण तुम्ही काम करू शकता. म्हणजे ड्युअल बेनिफिट होतो त्यांना. हं. सो ऑब्व्हियसली प्लेसमेंटचे चान्सेस वाढतात. बरोबर. आणि मला तुम्हाला असं एक विचारावसं वाटतं, की हं. जर का फ्लोआला जर का तुम्हाला काही सल्ला द्यायचा असेल, की त्यांच्या सिलॅबसबद्दल किंवा आणखीन कशाबद्दल, तर तुम्ही काय सांगाल? नाही. ॲक्चुअली फ्लोवाचं जर बघितलं तर एकदम उत्तमरित्याने त्यांचं सगळं प्लॅन्ड आहे. त्यांचं कसं असतं, की टीचर ट्रेनिंग पण आहे. तर जेव्हा आम्ही फ्लोवाचं केलं, तेव्हा आम्ही काय केलं, मुलांना तर स्पॉन्सर केलोच. त्याबरोबर त्याच्या शाळेचे एक टीचरला पण आम्ही घेतलं, सो दॅट ते टीचर पण शिकले आणि मुलांना पण ते शिकवू शकले. सो हे असं जे त्यांचं सिस्टम आहे किंवा लॅब्स आहेत त्यांचे, सो दॅट इज गुड दॅट दे हॅव धिस. अजून पण रुरल रीच अजून वाढवायला पाहिजे. कारण शहरात कसं आहे, की सगळ्यांना माहीत आहे, की नाही फॉरेन लँग्वेज पाहिजे. फ्रेंच बहुतेक ऑप्शनल लँग्वेज शाळेत पण असते, है ना? पण हं. झेडपी शाळेत किंवा आपले रुरल एरियाचे जे शाळेत आहेत, त्याच्यात हे फ्रेंच म्हणून ऑप्शन म्हणून त्यांना माहीतच नाहीये. पण अजून आपल्याला रुरलमध्ये आपल्याला डीपमध्ये जायची गरज आहे. कारण आम्हाला जे आय जस्ट ॲड का मी सांगते, की हे इथं आम्ही जेव्हा सोलापूरमध्ये झेडपी शाळेमध्ये मुलांना स्पॉन्सर केलं ना, त्याच्यात तेव्हा ना मुलं आणि मुली फार उत्तमरित्याने त्यांनी त्याच्यामध्ये काही तर डिस्ट्रिक्टमध्ये फर्स्ट आलेले आहेत. खूप चांगलं परफॉर्म केलं. म्हणजे ह्या मुलांचं कॅपॅसिटी चांगली आहे. आणि अच्छा. त्याच्यामुळे कसं कॉन्फिडन्स पण वाढेल त्यांचं. परत आपण जसं म्हटलो प्लेसमेंट, तर प्लेसमेंटची पण संधी ह्या मुलांना आपण जास्त देऊ शकतोय. म्हणजे मिळते त्यांना शहरांच्या मुलाच्या कंपॅरिझनमध्ये. बरं. आणि इनर व्हील थ्रू काही विद्यार्थी एनरोल होऊ शकले आहेत का आत्तापर्यंत फ्लोआला? हो. आम्ही मागच्या वर्षीच स्टार्ट केलं. आधीच शैलेश लेले त्यांनी सांगितलं होतं आम्हाला. पण फर्स्ट इयर वी वर नॉट व्हेरी शुअर की त्यांचं मॉडेल कसं आहे, हाऊ इट विल वर्क. पण मागच्या वर्षी आम्ही जेव्हा केलो, सो हं. वी हॅव स्पॉन्सर्ड अबाउट 30 स्टुडंट्स आणि 2 टीचर्स. हं. आणि यावर्षी पण परत ते प्लॅन आहेतच, हं. की ते नंबर्स वाढवावं म्हणून. अच्छा. मस्त. खूपच छान. एकूणच आज तुमच्याशी गप्पा मारून खूप छान वाटलं. आणि जाता काही थँक्स. सल्ला द्यावासा वाटतो का तुम्हाला सगळ्या रसिक श्रोत्यांना? तेच की जे काही काम तुम्ही म्हणजे स्पेशली फॉर द चिल्ड्रन आजकालचे, की तुम्ही जे काही काम हातात घेतात, ते पूर्ण कंप्लीट घ्या आणि तुमचं तुम्ही 100% ते ॲक्टिव्हिटी तुम्ही जे हाती घेतलेलं आहे, त्याला तुमचं पूर्ण 100% द्या आणि ट्राय टू बी परफेक्ट. म्हणजे कधी आता हल्ली काय झालं, त्यात काय झालं, हे एवढं असं नाही लिहिलं तर चालतंय, असं केलं तर चालतंय. ते चालते जी ॲटिट्यूड आहे ना, ती तुम्ही काढा आणि नाही, हे जेवढं परफेक्ट करता येणार काम तेवढं परफेक्ट करा. वाह! सॅटिस्फॅक्शन चांगलं मिळतं त्यानी. नक्कीच. धन्यवाद येस. मॅडम. आज आपण वेळात वेळ काढून इथे सहभागी झालात आणि आमच्या थँक यू. सगळ्या रसिक श्रोत्यांशी छान गप्पा मारल्या. त्याबद्दल तुमचे मनःपूर्वक आभार. थँक यू श्रद्धा. तर रसिक हो, फॉरेन लँग्वेज ऑनलाईन ॲप्लिकेशन्स ह्या कार्यक्रमामध्ये आज आपण गप्पा मारल्या सोलापूरच्या इनर व्हील क्लब प्रेसिडेंट दीप्ती देसाई यांच्याशी. कार्यक्रमात आता वेळ झाली आहे इथेच थांबण्याची.